रिलॅक्स एकदम, रिलॅक्स बॉडी लूज, रिलॅक्स सेम पोझिशन. आवाज आला? आता असं ठेवा. बस. दुखतंय इथे? हे बाई इथे दुखतंय. उठून बसा. मांडी झालं, मांडी ना पाय खाली. आता तुमच्या मानेमध्ये इथे C4 C5 मध्ये गॅप आहे, म्हणजे वरची डिस्क असते. ऐकून तर घ्या, नंतर तुम्ही. आता मानेमध्ये C4 मध्ये वरची डिस्क खाली सरकते. डिस्क सरकून भरपूर दिवस झाले, पण त्याच्यातलं जसं जसं ते कार्टिलेज असतं, म्हणजे गादी असते, जशी सरकलेली घसली जाईल तसे ती वेन्स असते. ती वेन्स तुमच्या ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला आणि हाताला कनेक्ट. म्हणून मानेपासून तुमचा डावा हात दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मुंग्या बसून उठले की चक्कर येतात, मायग्रेन सारखं अर्ध डोकं दुखतं. आता यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. पण जसं जसं हा प्रकार वाढत, कार्टिलेज जसं जसं बाहेर वेन जपली जाईल, हा तसा प्रकार वाढत जाईल. आता हे फर्स्ट स्टेज म्हणून सेकंड स्टेजला गेले, म्हणजे कमी पण नाही, जास्त पण नाही. आता याचा सर्वायकल स्पाईनचा MRI केला तर त्याच्यात दिसतं, एक्सरे मध्ये दिसत नाही. समजलं? आता ही जी वेन्स छातीला, पाठीला, शोल्डरला, हाताला कनेक्ट, म्हणून तुमच्या डाव्या हाताला ताकद कमी लागते, उजव्या हाताला ताकद बरोबर आहे, हो की नाही? आणि तुम्ही लेफ्ट साईडला जास्त झोपता, मानेला झटका देता किंवा ओशा दोन दोन घेता, त्याच्याने हा प्रकार वाढतो. आणि हात डोक्यावर ठेवलं का बरं वाटतं, खाली थोडं की कळ लागतं. गाडी चालवता का? गाडी चालू बऱ्यापैकी कळ लागते. हा, तर हा प्रकार जो वाढतो, पहिले डिस्क सरकते. डिस्क सरकल्यानंतर तुम्ही डोक्यावर वजन जास्त घेतलं, खांद्यावर वजन जास्त घेतलं, मानेला झटका दिला, मी सांगितले मग म्हणजे याकुशी जास्त झोपत गेले, वजन उचलत गेले, याचे ते कार्टिलेज बाहेर येत असतं. पण जोपर्यंत डिस्क पोझिशनला जात नाही, कार्टिलेज लेवलला येत नाही, तोपर्यंत आजार बरा होत नाही. याच्यावरती मरेपर्यंत जरी तुम्ही गोळ्या औषधं खाल्ल्या, हा आजार मेडिसिनने बरा नाही होत, टेम्पररी कमी होतो. आणि हा जो प्रॉब्लेम आहे मॅन्युअली, जसं की कॅम्प्युटरचे दोन प्रकार, एक हार्डवेअर आणि एक सॉफ्टवेअर, तसा हा मॅन्युअली प्रकार. जोपर्यंत डिस्क खाली आलेली वरती जाते, तोपर्यंत बाहेर आलेलं कार्टिलेज मध्ये येऊ शकत नाही. पण हा जो आजार आहे, माझ्याकडे 80% रिकवर होणार, 20% मरेपर्यंत राहणार. 20% म्हणजे काय, की तुम्ही मी मगाशी सांगितलेल्या प्रकारे लिमिट क्रॉस केलं तर हा त्रास तुम्हाला परत परत होणार. मग ते लिमिट नीट लक्षात ठेवा आयुष्यभर. डोक्यावर 15 किलोच्या पुढे चालणार नाही, वजन नाही चालणार. या खांद्यावरती थोडे दिवस झोपणं चालणार, उठताना बसताना हात खाली टेकवणं चालणार, हाताला झटका देणं चालणार. जर हाताला अजून पण झटका देत असेल किंवा नंतर देणार, ही जी वेन्स असते शोल्डरला, टेनिस एल्बोला ना हाताला कनेक्ट असते. पण ज्या पार्टला ब्लड सर्क्युलेशन कमी दाबात होतं, तो पार्ट डॅमेज होतं असं. तर हा जो आजार आहे, जोपर्यंत डिस्क पोझिशनला जात नाही, कार्टिलेज लेवलला येत नाही, तोपर्यंत बरा नाही होत. त्याला 10 दिवसाची प्रोसेस आहे, 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण 20% तो त्रास देत नाही, पण तुम्ही नियम तोडला की ते वाढत जातं तेवढं. समजलं? फालतू लोक याला आंबट वाटतं, गॅस ऍसिड पित्त होईल, अशा गोष्टी 15-20 दिवस किंवा महिनाभर बनतात किंवा कमी. नंतर जसं जसं रिकव्हरी रेट वाढतो, जखम जशी जशी भरती इंटरनल, तसं ते तुम्हाला नंतर चालू करता येईल. ठीक आहे, फालतू लोक. राहिलं कुठे? ओके, मग आता इथे ओके. तुम्ही असं आहे का? बस. हां हां, ओके. हां, रिलॅक्स, बॉडी लूज, रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. बस झालं. बस बस, रिलॅक्स. बस इकडे मान, रिलॅक्स, रिलॅक्स. बस. याच्या आधी कोणाला दाखवलं? बोन स्पेशलिस्टला MRI केल्याशिवाय समजत नाही. केला होता का MRI वगैरे? सर्वायकल स्पॉन्डिलायसिस माझ्याकडे. बस. अजून 3 दिवस सूज असेल, 3 दिवसानंतर बऱ्यापैकी कमी होतं. कविता, रिलॅक्स, क्रॉस झोपा जागीच, माझ्याकडे तोंड करा. बस.
अशी आहे का हातात अशी, हा बस कमरेवरती रिलॅक्स, बॉडी लूज, सेम पोझिशन, पाय इकडे, डोकं तिकडे, डोकं इकडे, पाय क्रॉस होतो, बस रिलॅक्स एकदम, सेम पोझिशन, पाय इकडे, डोकं तिकडे. कविता सरळ झोप, 2 मिनिटं उठा मग, सरळ झोपा स्ट्रेट, बस पाय पकड यांचे, मला टावेल दे. वरती मान, खाली मान करा, बस रिलॅक्स, आवाज आला, बस.